महत्त्वाच्या घडामोडी मुंबईत सध्या वेगानं सुरू आहेत। काही वेळातच उद्धव ठाकरे बोलण्याची शक्यता देखील आता वर्तवली जाते। आत्ताच्या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी, शिवसेनेच्या आमदारांची मातोश्रीवरची बैठक संपलेली आहे आणि सत्तेच्या समान वाट्याबद्दल आता शिवसेना आग्रही असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे। काही वेळातच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याविषयी बोलतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे आणि काही वेळातच रंगशारदामध्ये सगळे आमदार पोहोचतील। आपल्याला माहिती आहे, सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आलेला आहे आणि या सगळ्या आमदारांपैकी एकाही आमदाराला मुंबई सोडून न जाण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहेत। त्यामुळे त्या काही तास अत्यंत महत्त्वाचे आहेत। निम्मा वाटा मिळाला तरच सत्तेत सहभागी व्हा, असं आता या आमदारांच्या बैठकीतून देखील हाच सूर ऐकायला मिळतोय। अक्षय कुडकिलवार आता आपल्या सोबत आहेत। अक्षय, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? रेणुका, शिवसेनेच्या सगळ्या आमदारांची जी बैठक होती, बैठक संपलेली आहे आणि शिवसेनेला ज्या आमदारांनी समर्थन दिलं होतं हे सगळे आमदार आता मातोश्रीतनं बाहेर पडतायत आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल अशा प्रकारची प्रतिक्रिया या आमदारांनी बाहेर पडल्यानंतर दिलेली आहे। जर भारतीय जनता पार्टीने ऐकलं तर अडीच वर्ष मुख्यमंत्री आणि नाही ऐकलं तर शिवसेनेचा 5 वर्ष मुख्यमंत्री आणि देऊ आपण आणि सत्ता स्थापन करू। पुढील 2 दिवस या सगळ्या आमदारांना रंगशारदामध्ये थांबण्याचे आदेश दिलेले आहे। उद्धव ठाकरे यांचा आदेश जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सगळे आमदार मुंबईच्या रंगशारदा या जे हॉटेल आहे या रंगशारदा हॉटेलमध्ये बँड्रात थांबतील आणि त्यानंतर जोपर्यंत सरकार स्थापनेचा मुहूर्त येत नाही तोपर्यंत आमदार येतील आणि स्पष्ट झालंय 2 दिवसात शिवसेना त्यांची भूमिका घेतील। काही वेळात उद्धव ठाकरे सुद्धा आज झालेल्या बैठकीचा संपूर्ण आढावा माध्यमांसमोर मांडण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते आणि आपण बघतोय 64 आमदार एकूण शिवसेनेचे आमदार आणि त्यासोबत शिवसेनेला पाठिंबा दिलेले हे सगळे आमदार आज जे आहेत रंगशारदामध्ये थांबतील। एक सगळ्यात महत्वाची घडामोड या सगळ्या संदर्भातली आहे आणि शिवसेनेच्या या बैठकीमध्ये सगळ्यांचा सूर हेच होता की शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा आणि अशातच शिवसेनेचा जर मुख्यमंत्री करायचा असेल तर या सगळ्या आमदारांना एकत्र ठेवणं गरजेचं आहे। नेमकं शिवसेना आता मुख्यमंत्री करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला कशा प्रकारे कन्व्हिन्स करते किंवा या सगळ्या संदर्भात नवं समीकरण राज्यासमोर आणतील काय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र तुर्तास तरी आजच्या दिवसातली सगळ्यात महत्त्वाची घडामोड ही आहे की उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली आणि सगळ्या आमदारांना एकंदरीत असंही बोललं जातं की शिवसेना कुठेतरी शिवसेनेला भीती आहे की 1/3 आमदार भारतीय जनता पार्टी फोडू शकते आणि ऑपरेशन लोटस सारखी परिस्थिती कर्नाटक सारखी महाराष्ट्रात उद्भवू नये याची खबरदारी घेतलेली आहे आणि त्यासाठी सगळ्या आमदारांना सूचना दिल्या जाते। आपल्यासोबत या ठिकाणी आमदार आहे प्रकाश सुर्वेजी, काय सांगाल एकंदरीत या सगळ्या संदर्भात बैठकीत काय झालं? तुमचा मुख्यमंत्री होणार? अगदी तुमचा काय बरोबर आहे, मुख्यमंत्री आमच्या पक्षाचाच होणार आहे, आमच्या पक्षाचाच होणार आहे, शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार आहे निश्चित आहे। पण बैठकीत काय झालं? कुठल्या पक्षासोबत? तुमचं संख्याबळ बघता तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ नाही, कुणासोबत जाणार? योग्य वेळी योग्य संख्याबळ सर्व निर्माण 15 दिवसांचा वेळ निघून गेला आहे। सुर्वेजी, काय वाटतं तुम्हाला? यावर विचार झाला का? किती दिवस साधारण? चिंता करू नका, सर्व योग्य वेळी योग्य निर्णय होणार। सगळ्या आमदारांना मुंबईत थांबण्याचे आदेश देण्यात आले। हीच ती वेळ आहे आमचा मुख्यमंत्री बनण्याचं। हीच वेळ आहे। आपण बघतोय आदित्य ठाकरे यांची ही टॅगलाईन होती या निवडणुकीमध्ये रेणुका, हीच ती वेळ आणि हीच ती वेळ सांगितली जाते की आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनणार। पुन्हा या ठिकाणावर आणखी बघतोय आपण शिवसेनेचे जे मंत्री आमदार आहेत सगळे बाहेर पडतात मातोश्री बाहेर। सगळ्यात मोठी घडामोड आजपर्यंत आपण बघतोय शिवसेनेच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि आता या नेमकी आज ही भूमिका स्पष्ट होताना दिसते की शिवसेना आग्रही आहे आपल्या भूमिकेवर। मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार का? बैठकीमध्ये काय झालं नेमकं? काय फक्त मातोश्री जो निर्णय देणार ते होणार। आज निर्णय कुठला दिला नाही, आदेश सांगितलं, नवीन आमदारांना मार्गदर्शन केलं, आम्हाला सांगितलं एक ठिकाणी जमा, एक ठिकाणी चाललोय रंगशारदावर सगळ्या आमदारांना। शारदावर या आपण पण। अच्छा, किती दिवस थांबायला सांगितलंय? नाही आम्हाला सर, पण एकूण काय ठरलंय? तुम्ही गेल्या वेळेस सारखं भांडा सौख्य भरे? चला, आम्ही आदेशाचे भुकेले, जो आदेश येईल ते करू। 2.5 वर्ष की 5 वर्ष ते साहेब ठरवतील। पण मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार यावर ठाम ते साहेब ठरवतील। तुमची अपेक्षा काय? मुख्यमंत्री होणार जे मातोश्री ठरवेल तेच। मातोश्री जो आदेश घेईल, आपण बघतोय मातोश्रीचा आदेश अंतिम असणार आहे असं सांगितलंय। आपण घडामोडी बघतोय या सगळ्या याच्या रंगशारदामध्ये सगळे असणार आहेत। सर, काय मुख्यमंत्र्यास बनण्यासंदर्भात काय आजची घडामोड आहे?
शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल यावर एकमत झालंय का? असं आहे की हा सगळा विषय माननीय उद्धवसाहेब ठाकरेच ठरवणार आहेत, आमचे पक्षप्रमुख. आज बैठकीत ते सर्व ते ठरवणार, ते बोलणार. आम्ही काही त्या संदर्भात बोलणार नाही. पण तुम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री बघायला आवडणार का आणि सगळ्या आमदारांची काय भूमिका होती आज? भारतीय जनता पार्टी सोबत गेलं पाहिजे असं वाटतंय का? आम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री बघायला आवडेल नाही. आमच्या आयुष्यातला तो सर्वोच्च आनंदाचा, परमोच्च आनंदाचा सुवर्ण क्षण असेल. पण तुम्हाला बघायला आवडेल म्हणजे आज भारतीय जनता पार्टी सोबत बघायला आवडेल की वेगळा वेगळा? शिवसेनेचा मुख्यमंत्री झालेला तर आपण बघतोय शिवसेनेचा- रेणुका या सगळ्या घडामोडी होत आहेत, सगळ्या शिवसैनिकांच्या भावना तेच आहे. आणि आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार अशा प्रकारचं या सगळ्या ह्याच्यात सांगितलं जात आहे. सगळे बाहेर पडत आहेत आणि रंगशारदा सभागृहामध्ये सगळ्यांना ठेवण्यात आलेलं आहे. आणि जोपर्यंत संपूर्ण सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत रंगशारदामधनं मुंबई न सोडण्याचे आदेश या आमदारांना देण्यात आलेले आहे. इतरही काही शिवसेनेत नेते आहेत. सर, आपण बैठकीला होतात का? बैठकीमध्ये काय पार पडलं? उद्धव ठाकरे यांनी काय सांगितलं? बैठकीत आम्ही एका ओळीचा ठराव केला की गव्हर्नमेंट फॉर्मेशनच्या संदर्भात उद्धवसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील तो शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना मान्य राहील. पण शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना जरी मान्य असला तरी उशीर होतोय निर्णयाला आणि मुख्यमंत्री पदाबाबत अजूनही साशंकता आहे. उशीर आमच्यामुळे होत नाही, उशीर आमच्यामुळे बिलकुल होत नाही. त्यामुळे उशीर आमच्यामुळे होतोय असं नाही. पण मुख्यमंत्री कुणाचा होणार काय या सगळ्या संदर्भात? म्हणजे आमची तर मागणीच आहे ना की ठरल्याप्रमाणे शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. अडीच वर्ष की 5 वर्ष? आज काय ठरलं? जर भारतीय जनता पार्टी अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावर तयार नसेल तर शिवसेना वेगळा विचार करेल? ते उद्धवसाहेब ठाकरे निर्णय घेते. पण तुम्हाला मुख्यमंत्री तुमचा बघायचा आहे. हो हो, नो डाऊट. आपण बघतोय या ठिकाणी यांनी पण सांगितलंय विदर्भातनं शिवसेनेचे आमदार आहेत आणि त्यांनी सुद्धा सांगितलंय की मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार. आणि नेमकं शिवसेनेचा मुख्यमंत्री जरी होणार असला तर समीकरण कसं असणार आहे, नेमकं कुठले समीकरण आणि कुठलं गणित हे करून शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे बघणंही महत्वाचं ठरणार आहे. आपण मातोश्रीवर आज संपूर्ण गर्दी या ठिकाणी आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आता हा आज अजूनही निर्णय झालेला नाही. कदाचित उद्धव ठाकरेंनी सांगितलं असेल कुणासोबत जायचं, मात्र यावरही एक अजून कोणी वाच्यता बाहेर करताना दिसत नाही. मात्र शिवसेनेचा जर मुख्यमंत्री करायचा असेल तर त्यासाठी कुठले समीकरण असणार? कारण आजपर्यंत आपण रेणुका बघितलं 2.5 वर्षाचा जर मुख्यमंत्री, जर शिवसेना 2.5 वर्ष मुख्यमंत्री द्यायला तयार असती तर शिवसेना भारतीय जनता पार्टी शिवसेनेला 2.5 वर्ष मुख्यमंत्री द्यायला तयार असती तर हा पेच प्रसंगच उद्भवला नसता. मात्र आपण बघतोय कुठतरी भारतीय जनता पार्टी तयार नाही आणि याचमुळं हा पेच प्रसंग उद्भवतो की काय, अशा प्रकारचं चित्र आहे. आपण आणखी काही शिवसेनेत नेते आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. आहे म्हाडाचं ऑफिस समोर आहे. मी आता मीटिंग संपल्यानंतर म्हाडाच्या ऑफिसला जातो. किस तरह की बातें, किस तरह की चर्चा की गई है उद्धव जी के सामने? आप लोगों ने क्या बात? ये सिर्फ साहब ने मार्गदर्शन किया है, लेकिन शिवसेना में जो पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहब जो कुछ डिसीजन लेंगे वो एमएलए लोगों को मान्य रहेगा. अभी कायम है कि अपने मुख्यमंत्री पद को लेकर सिलसिला अभी कायम है? नहीं, जो कुछ पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहब निर्णय लेंगे वो हमारे लिए सही रहेगा, वही हम करेंगे. शिवसेना के एमएलए के साथ टच में है, ये बात चल रही है. शिवसेना को फोड़ने की बात हो रही साहेब, आज शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. शिवसेनेचे सगळे आमदार हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांवर निष्ठा ठेवणारे आहेत. तर आपण बघतोय ही माहिती देत होते उदय सामंत जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांच्याकडनं माहिती दिली जात होती. आणि संपूर्ण आज अनेक राजकीय घडामोडी या ठिकाणी घडत आहेत आणि या सगळ्या संदर्भात आज उद्धव ठाकरे अजूनपर्यंत शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांची पदाधिकाऱ्यांच्या भावना समोर आल्या. मात्र या सगळ्या संदर्भात निर्णय काय झाला बैठकीत एकंदरीतच हे पुढे येऊ शकलेलं नाही आणि तेच बघणं महत्वाचं ठरणार आहे. उद्धव ठाकरे नेमका या सगळ्या संदर्भात काय निर्णय घेतात. मात्र अनेक आमदारांनी आपल्या भावना स्पष्ट केली की आले तर भारतीय जनता पार्टीला सोबत यायचं असेल तर 2.5 वर्ष मुख्यमंत्री आणि जर भारतीय जनता पार्टीला सोबत यायचं नसेल तर 5 वर्ष शिवसेना मुख्यमंत्री पदावर दावा करतील. सुनील राऊत आहेत.
आपण होते आमचे प्रतिनिधी या सगळ्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवतायत. भास्कर जाधव असतील, उदय सामंत असतील आणि त्याचबरोबर अब्दुल सत्तार असतील, या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत. आणि आपल्याला जसं अक्षय आत्ता काही वेळापूर्वी सांगतायत आणि त्यांना आमदारांनी जशी आत्ता प्रतिक्रिया दिली, एका ओळीचा ठराव होता आणि ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचा निर्णय मान्य असेल असं देखील त्यांनी म्हटलंय. आणखीन एका आमदारांच्या प्रतिक्रियेमधून आपल्याला कळलेलं आहे की नवनिर्वाचित आमदारांना आता मार्गदर्शन देखील करण्यात आलेलं आहे आणि हे सगळे आमदार आता रंगशारदा इथे जाणार आहेत आणि तिथे त्यांना मुंबई न सोडण्याचे आदेश देण्यात आलेत आणि हे येणारे सगळेच तास अत्यंत महत्त्वाचे असे असणार आहेत. सेना आमदार आणि नेत्यांची या बैठकीला आता उपस्थिती होती. पुन्हा एकदा अक्षयकडे आपण जातोय. रेणुका, जसं आपण सांगितलं की सगळ्या आमदारांनी सांगितलं एका ओळीचा ठराव आहे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो निर्णय सगळ्यांना मान्य असेल. मात्र उद्धव ठाकरे यांचा नेमका काय निर्णय झाला हे अद्याप कळू शकलेलं नाही. सगळ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि शिवसेना अजूनही ज्या मागणीसाठी आजपर्यंत सरकार स्थापन होऊ शकलं नाही त्या मागणीवर शिवसेना अजूनही कायम आहे आणि मुख्यमंत्री जो आहे हा भारतीय जनता पार्टीचाच होईल अशा प्रकारचं मुख्यमंत्री जो आहे हा शिवसेनेचा होईल. जर सरकारला करायचं असेल भारतीय जनता पार्टी ना शिवसेनेसोबत सरकार करायचं असेल तर अडीच वर्षाचा मुख्यमंत्री आणि नसेल करायचा तर कुठल्या नव्या पर्याय शिवसेना उभा करते का याकडे बघावं लागेल. आणि हा नवा पर्याय कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस यांचं समर्थन घेऊन शिवसेना सरकार तयार करणार की काय अशा प्रकारचं एक शक्यता निर्माण झालेली आहे. कारण मुख्यमंत्री पद जे सगळ्यात कळीचा मुद्दा या सत्ता संघर्षाचा जो पेच निर्माण झाला, या सत्ता स्थापनेचा पेच प्रसंग निर्माण झाला, यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की मुख्यमंत्री शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवंय. आणि यासाठी सगळ्या शिवसैनिकांच्या भावनाही आपण जर बघितल्या तर अतिशय तीव्र भावना होत्या शिवसैनिकांच्या. आणि या सगळ्या संदर्भात आता मुख्यमंत्री नेमकं कुणाला बनवणार, शिवसेना नेमकं मुख्यमंत्री बनवण्यासाठी कुठले समीकरण पुढे आणते आणि कशा पद्धतीनं मुख्यमंत्री बनवता हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपण बघतो एक आमदार बाहेर पडतायत. या सगळ्या आमदारांची थांबण्याची जी व्यवस्था आहे ती सकाळच्या सुमारास जे होतं ते या संपूर्ण आमदारांना ट्रायडंट बुक करण्यात आलं होतं. विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे की ट्रायडंट हॉटेल नरिमन पॉईंट परिसरातलं बुक करण्यात आलं होतं. मात्र दुपारी हा निर्णय बदलवण्यात आला आणि हा निर्णय बदलल्यानंतर आता ह्या सगळ्या आमदारांना जे आहे हे मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या रंगशारदा कार्यालयामध्ये ठेवण्यात येईल. आणि त्यामुळं कुठतरी आमदार फुटू नये आणि या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे यांचा निर्णय झाल्यानंतर ज्यावेळी फ्लोअर टेस्ट असणार, ज्यावेळी बहुमत सिद्ध करायचं असणार आहे, यावेळी सगळे आमदार एकदाच या ठिकाणी शिवसेनेला एकत्र येतील. आणि यासाठीच शिवसेनेनी ही खबरदारी घेतलेली आहे. कारण अनेक नवीन चेहरे निवडून आले आहेत आणि भारतीय जनता पार्टीने ज्याप्रमाणे कर्नाटकमध्ये फोडाफोडीचं राजकारण केलं होतं हे राजकारण महाराष्ट्रात होऊ नये आणि यासाठी शिवसेना ही खबरदारी घेताना आपल्याला बघायला मिळते. आणि त्याचसाठी आज मातोश्रीवर ही महत्त्वाची बैठक पार पडली. असंही सांगण्यात येते की उद्धव ठाकरे यांनी जे नव्यांना मार्गदर्शन केलं शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांना, हे मार्गदर्शन याच संदर्भातलं होतं की अशा प्रकारची जर परिस्थिती उद्भवली तर एकनिष्ठ सगळ्या आमदारांनी शिवसेनेसोबत राहावं. आणि या सगळ्या प्रकारचं जे आहे ही चर्चा झाली आणि ह्याच नंतर शिवसेनेचे आपण बघतोय ही चर्चा झाल्यानंतर शिवसेनेचे एक आमदार आता बाहेर निश्चितच अक्षय, एकीकडे हे सगळे आमदार बाहेर पडतायत, तुम्ही प्रतिक्रिया देखील आमच्यापर्यंत पोहोचवताय, पण आणखीन एक महत्त्वाचं, उद्धव ठाकरे या संदर्भात बोलण्याची काही शक्यता वर्तवली जाते. एकूण जर आपण सध्याची परिस्थिती बघितली तर अतिशय महत्त्वाची घडामोड तर आज उद्धव ठाकरे ज्या प्रकारे पदाधिकारी शिवसेनेचे जे नेते होते, आमदार होते, या शिवसेनेचे आमदार नेत्यांच्या ज्या भूमिका आणि या सगळ्यावर झालेली चर्चा, उद्धव ठाकरे या सगळ्यांचा आढावा माध्यमांसमोर मांडण्याची शक्यता आहे. मात्र अजून तशा प्रकारचं अधिकृत असं उद्धव ठाकरे यांच्याकडनं जाहीर करण्यात आलेलं नाही. ही केवळ चर्चा आहे. उद्धव ठाकरे बाहेर येऊन किंवा एक पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्याकडनं आज नेमकं बैठकीत काय झालं आणि सत्ता स्थापनेचा जो पेच निर्माण झाला या सगळ्या संदर्भात काही आमदारांनी सांगितलं सुद्धा की सत्ता स्थापना आम्हाला करायची आहे. जे राज्यात परिस्थिती उद्भवली या परिस्थितीतून राज्याला बाहेर काढायचं आहे. कारण आपण बघतोय अनेक ठिकाणी ज्या अवकाळी पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालं, ओला दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली आणि या सगळ्या संदर्भात आम्ही उशीर करत नाही. आम्हाला उशीर हा भारतीय जनता पार्टीकडनं होतो. ठरल्याप्रमाणे 50-50% 50-50चा वाटा जो आहे हा सत्तेमध्ये जर मिळत असेल तर भारतीय जनता पार्टीसोबत जाऊ
अन्यथा आमचा 5 वर्ष मुख्यमंत्री करू अशा प्रकारची भूमिका ही व्यक्त केली जाते सगळ्या आमदारांकडनं आणि हीच भूमिका असाच आग्रह आमदारांनी त्या ठिकाणी बोलून निश्चितच सुद्धा अक्षय दाखवला धन्यवाद आणि या त्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. जसे प्रतिनिधी आमचे अक्षय कुडकेलवार सातत्याने या सगळ्या आमदारांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि काही वेळापूर्वीच आपण प्रतिक्रिया ऐकली की शिवसेनेचा मुख्यमंत्री परत पाहणं ही देखील आमच्यासाठी हा सुवर्ण क्षण असेल आमच्या आयुष्यातल्या, अशा देखील प्रतिक्रिया काही आता आमदारांनी दिलेल्या आपण बघितलेल्या आहेत. या सगळ्या बातम्यांचा पाठपुरावा सातत्यानं करत राहणार आहोत. तुमच्यापर्यंत बित्तम बातमी न्यूज 18 लोकमत या महासंग्रामातली पोहोचवत राहणार आहे. आता एका ब्रेक नंतर पुन्हा